नमस्कार, मी मनीषा. परवा एक मी व्हिडिओ केला होता महिलांचा विश्वचषक जिंकल्यानंतरचा. तर आत्ताचा माझा व्हिडिओ पण त्याच संदर्भातला आहे. तर ह्या मुली ज्या आहेत, यातल्या आपल्या विश्वचषक जिंकणारी जी टीम आहे, अत्यंत उत्कृष्ट कामगिरी, अत्यंत म्हणजे एकोपा त्यांचा, आणि या सगळ्यामुळंच ते हे यश मिळवू शकले. आता प्रत्येक मुलीने आपल्या गावाचं नाव, आपल्या राज्याचं नाव हे जगाच्या पटलावर सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे. तशीच त्या टीममधलीच एक मुलगी स्मृती मानधना ही आमच्या गावची, म्हणजे मी सांगलीत राहते, ती सांगलीची आहे. तर आम्हाला तिचा खूप खूप अभिमान आहे. ती उपकप्तान पण आहे. तशी ती बॅटिंग आणि क्षेत्ररक्षण उत्तम करते. पण परवा तिची कप्तान सांगत होती की म्हणे मला ती मागं लागली की मला एक तरी ओव्हर टाकायला दे, बॉलिंग करायला दे, एक तरी ओव्हर टाकायला दे. आणि तिनं बॉलिंग केलं आणि एक विकेट पण घेतली. अशी ही ऑलराऊंडर स्मृती मानधना. तर तिला एका पत्रकाराने विचारलं की तुला खाण्याच्या पदार्थामध्ये काय काय आवडतं? तर तिने सांगितलं की मला आईच्या हातचा पराठा आणि सांगलीची भेळ आवडती. मला खूपच गंमत वाटली. म्हणजे सांगलीच्या भेळेचा सुद्धा तिने तिथं उल्लेख केला. तर अशी ही आमची सांगलीची भेळ अत्यंत उत्कृष्ट आहे. बाहेर गेलेली मुलं म्हणा, मुली म्हणा, कोणी असू दे, सांगलीत आल्यानंतर भेळ खाल्ल्याशिवाय राहत नाही. तशी सुरतीला सांगलीच्या भेळची अगदी आठवण आहे. आणि त्यांच्या तिकडच्या बाजूला तर ती भेळ खूपच प्रसिद्ध आहे. तर अशी ही स्मृती, आणि तिने खूप मोठा पराक्रम गाजवला. आमच्या सांगलीचं नाव जगाच्या पटलावर सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं तिच्यामुळं. तर अशी ही स्मृती लहानपणी तिनं सांगितलं की वडील आणि भाऊ यांच्याबरोबर ती खेळायला जायची क्रिकेट. पण बघा, नशिबामध्ये तिच्या लिहून पाठवलेलं होतं विधात्याने की एवढा मोठा पराक्रम हा तिच्या हातून होणार. तर अशा या मुलींचा सत्कार करण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांना आपल्या इथं निवासस्थानी बोलवलेलं होतं. आणि पंतप्रधान पण बघा किती खेळाडूंना स्फूर्ती देणारे, प्रत्येकीच्या आवडीची वेगळी वेगळी डिश त्यांनी आणलेली होती. आणि स्मृतीला ते म्हणाले आवर्जून, स्मृती तुझ्या आवडीची भेळ आणलेली आहे, हे त्यांनी लक्षात आणून तिला दिली. हे मला खूपच कौतुकास्पद वाटलं. असे पंतप्रधान मिळाल्यानंतर खेळाडू पराक्रम करतील नाही तर काय, पणाला लावून ते पराक्रम करतात. तर ह्या स्मृतीला असंच गजाननाच्या चरणी मी प्रार्थना करते की स्मृती, अशीच तुझी यशाची कमान चढत राहू दे. तू महाराष्ट्राची मुलगी आणि मध्य प्रदेशची सून झालीस तरी अशीच तुझी कमान चढती राहू दे यशाची. हे मी पुन्हा एकदा परमेश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आमच्या सगळ्यांच्या